नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरिस्टॉटलने क्रांतीची कारणं आणि क्रांती होऊ नये यासाठीची उपाययोजना सांगितलेली आहे त्यावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत BA-TY ला राज्यशास्त्र विषयामध्ये प्रामुख्याने अभ्यासला जाणारा पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये जे अनेक विचारवंत अभ्यासले जातात त्यातला एक प्रमुख विचारवंत म्हणजे ॲरिस्टॉटल. या ॲरिस्टॉटलच्या क्रांतीसंबंधीच्या विचारांचा आढावा भाग 2 मध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्याच व्हिडिओमध्ये आपण ॲरिस्टॉटलने क्रांतीचे प्रकार सांगितले, त्या 8 प्रकारांची चर्चा आपण मागच्या व्हिडिओत केली होती. या व्हिडिओमध्ये आपण ॲरिस्टॉटलने क्रांतीची जी कारणं सांगितली आणि क्रांतीच्या संदर्भात जी उपाययोजना सांगितली त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, क्रांतीचा ज्या ज्या वेळेला उल्लेख येतो त्यावेळेला क्रांतीच्या माध्यमातून जे सामाजिक बदल होतात, जे आर्थिक बदल होतात, जे राजकीय बदल होतात आणि सर्वसमावेशक बदलांच्या माध्यमातून जे मोठ्या प्रमाणात एक बदलाला जी काही गती मिळते त्या अनुषंगाने आपण ज्या वेळेला क्रांती या शब्दाची परिभाषा लक्षात घेतो त्यावेळेला आपल्याला अनेक संदर्भ जागतिक पातळीवर अनेक देशांच्या संदर्भामध्ये स्पष्ट होत असलेले आपल्याला दिसतात. जागतिक पातळीवर आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला अनेक देशांमध्ये आजपर्यंत अनेक प्रकारच्या क्रांत्या झालेल्या आपल्याला दिसतात. आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीचा उल्लेख या ठिकाणी करता येऊ शकतो, आपल्याला अमेरिकन राज्यक्रांतीचा उल्लेख या ठिकाणी करता येऊ शकतो, आपल्याला 1917ला झालेली बोल्शिविक क्रांती, रशियामध्ये झालेली क्रांती, त्या रशियन क्रांतीचा उल्लेख करता येऊ शकतो. 1949ला चीनमध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीचा उल्लेख करता येऊ शकतो. इतकंच नाही, आपल्या भारताला 1947ला जे काही स्वातंत्र्य मिळालं तर त्या स्वातंत्र्याच्या एकूण कार्यकाळाचा विचार करत असताना एक प्रकारची क्रांतीच महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असेल किंवा अन्य राष्ट्रपुरुषांच्या नेतृत्वाखाली असेल ती जी काही लढल्या गेली त्या माध्यमातून सुद्धा आपण एक क्रांतीच्या माध्यमातूनच 1947ला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर एक बदल घडून आणलेला होता आणि म्हणून ती सुद्धा एक क्रांतीच होती. या क्रांतीचा उल्लेख या ठिकाणी करणं का गरजेचं आहे की क्रांतीच्या माध्यमातून बदल होतात आणि बदलाच्या माध्यमातून विकासाला चालना भेटते ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. ॲरिस्टॉटलने क्रांतीच्या संदर्भात विचार मांडले. ॲरिस्टॉटलने क्रांतीचे प्रकार सांगितले की कुठल्या कुठल्या प्रकारे क्रांती होऊ शकते, त्या प्रकारांचं विश्लेषणही आपण या ठिकाणी केलं आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲरिस्टॉटलने क्रांतीची जी कारणं आहेत त्या कारणांचाही विचार या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, क्रांती होण्यासाठी कुठले घटक कारणीभूत ठरतात याचं स्पष्टीकरण देत असताना प्रामुख्याने ॲरिस्टॉटलने एका मुख्य घटकाची चर्चा क्रांतीची कारणं सांगण्याच्या अगोदर स्पष्ट केलेली आहे, ती म्हणजे असंतोष. असंतोष ही क्रांती होण्यासाठीची पार्श्वभूमी आहे अशा पद्धतीचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेला आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो घटक लक्षात ठेवूनच आपल्याला ही कारणं या ठिकाणी पाहणं अत्यंत गरजेची आहेत. म्हणजे असंतोषातूनच मग ते असंतोष कुठल्या प्रकारचा असू शकतो ते वेगवेगळ्या कारणांच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे, परंतु प्रत्येक कारणामध्ये हा असंतोष घटक आपल्याला असलेला दिसतो आणि या असंतोषातूनच समाजामध्ये एक प्रकारची बदलाची प्रक्रिया चालू होत असलेली आपल्याला दिसते आणि त्या माध्यमातून क्रांतीचं वातावरण तयार होत असताना दिसून येतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्रांतीची कारणं सांगत असताना पहिलं जे कारण या ठिकाणी ॲरिस्टॉटलनं सांगितलं ते पहिलं कारण म्हणजे शासनाचं अन्यायी धोरण. शासन किंवा राजा, एखादा राज्याचा राजा असेल किंवा शासनकर्ता असेल तर त्याचं धोरण अन्यायकारक असेल, विशिष्ट गटाला न्याय द्यायचा आणि विशिष्ट गटावर अन्याय करायचा अशा पद्धतीचं अन्यायी धोरण जर शासनाचं असेल तर नक्कीच समाजातला विशिष्ट गट हा असंतोष रूपाने त्याच्यामध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण होईल आणि त्या माध्यमातून एक बंड करण्यासाठीची एक प्रेरणा त्याला त्या माध्यमातून मिळेल आणि त्या माध्यमातूनही क्रांती होऊ शकते. म्हणून शासनाचं अन्यायी धोरणसुद्धा याला कारणीभूत ठरत असतं. अशा पद्धतीचा विचारसुद्धा आपल्याला या माध्यमातून स्पष्ट होत असताना दिसतो. पुढचं दुसरं जे कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे आर्थिक विषमता. क्रांती होण्यासाठी जसं शासनाचं अन्यायी धोरण कारणीभूत ठरतं तसंच क्रांती होण्यासाठी आर्थिक विषमता हा घटक प्रधान घटक असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. क्रांतीसाठी ते एक मुख्य कारण असलेलं आपल्याला दिसतं. आपण बघतो की समाजामध्ये पराकोटीची आर्थिक विषमता जर असेल
अति श्रीमंत लोकांचा एक गट आणि अति गरीब लोकांचा एक गट असा जर स्तर समाजामध्ये असेल तर नक्कीच त्या गरीब लोकांच्या मनामध्ये श्रीमंत लोकांच्या विषयीचा द्वेष हा दिवसेंदिवस वाढत जाऊन त्याचं रूपांतर कालांतराने का होईना परंतु क्रांतीमध्ये झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून आर्थिक विषमता ही सुद्धा क्रांतीला कारणीभूत असलेला एक घटक मानला जातो। हे सुद्धा स्पष्टीकरण देत असताना ॲरिस्टॉटलने मुख्यतः हा घटक स्पष्ट केलेला आपल्याला दिसतो। यापुढे जाऊन ॲरिस्टॉटलसारखा विचारवंत असं म्हणतो की परस्पर विरोधी विचारसरणी हा घटक सुद्धा या क्रांतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला दिसतो आणि या परस्पर विरोधी विचारसरणीचं उदाहरण आपण आधुनिक संदर्भात सुद्धा या ठिकाणी पाहू शकतो। प्राचीन काळात याचं स्पष्टीकरण ॲरिस्टॉटलनं दिलं, पण आधुनिक काळातलं उदाहरण पाहून आपण या मुद्द्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहू शकतो। ते म्हणजे रशिया आणि अमेरिका यांचं जे काही आपल्याला जागतिक पातळीवरचं युद्ध दिसतं तर तेच त्या संदर्भाचा आपण ज्यावेळेला आढावा घेतो त्यावेळेला रशियामध्ये झालेली बोल्शेविक क्रांती असेल आणि चीनमध्ये झालेली जी काही क्रांती असेल त्या क्रांतीचा आपण ज्यावेळेला उल्लेख करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की केवळ विचारधारेच्या आधारावर परस्पर विरोधी विचारसरणी जर असेल तर त्या माध्यमातून सुद्धा देशामध्ये क्रांती होऊ शकते आणि त्या माध्यमातून सत्ता बदल हा घडून येऊ शकतो। ही गोष्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। विचारधारेचा प्रभाव जर एखाद्या विचारधारेचा प्रभाव वाढू लागला तर ती विचारधारा प्रस्थापित विचारधारेला विरोध करून त्या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी क्रांतीसाठी पोषक वातावरण समाजामध्ये निर्माण करत असते। ही गोष्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। याच्या पुढे जाऊन ॲरिस्टॉटल असं सांगतो की मध्यम वर्गाचा अभाव जर असेल तर क्रांती होऊ शकते। समाजामध्ये प्रामुख्याने आपण बघतो श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग हे दोनच वर्ग असतील आणि मध्यम वर्गाचं अस्तित्व जर नसेल तर त्या ठिकाणी मात्र क्रांतीची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर असते। का तर मध्यम वर्ग ज्या देशामध्ये संख्येने जास्त असतो तो या श्रीमंत आणि गरीब वर्गांमधलं सत्ता संतुलन ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो आणि क्रांतीची जी काही शक्यता असते ती शक्यता फार कमी त्या ठिकाणी होत असते आणि त्याला मध्यम वर्ग हा कारणीभूत ठरत असतो। मध्यम वर्ग जर कमी असेल किंवा मध्यम वर्गाचं अस्तित्वच जर एखाद्या राज्यात नसेल तर त्या ठिकाणी मात्र क्रांतीची शक्यता वाढते आणि मध्यम वर्ग असेल तर मात्र क्रांतीची शक्यता ही कमी होते। अशा पद्धतीचा संदर्भ सुद्धा ॲरिस्टॉटल यांनी स्पष्ट केलेला आपल्याला दिसतो। पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की शासन सत्तेचा दुरुपयोग जर होत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी असंतोष निर्माण होऊन त्या माध्यमातून सुद्धा क्रांतीला एक प्रेरणा मिळत असते। क्रांती होण्यासाठी हे कारण सुद्धा एक महत्त्वाचं कारण असलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून शासन सत्तेचा दुरुपयोग करणारे राज्यकर्ते जर त्या ठिकाणी शासन सत्तेवर आरूढ असतील तर त्या ठिकाणी सुद्धा जनतेच्या मनामध्ये एक प्रकारची असूया राज्यकर्त्यांच्या विषयीची असूया निर्माण होऊन त्या माध्यमातून सुद्धा क्रांती होऊ शकते। म्हणून शासन सत्तेचा दुरुपयोग हा घटक सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो। त्या पुढे जाऊन ॲरिस्टॉटल असं सांगतो की शासन सत्तेचा दुरुपयोग हा घटक जसा महत्त्वाचा आहे तसंच राज्यकर्त्यांची अकार्यक्षमता हा घटक सुद्धा क्रांतीसाठी कारणीभूत ठरतो। राज्यकर्ते राज्यकारभार करण्यासाठी जर असक्षम असतील जर निरुपयोगी असतील कुठल्याही पद्धतीचं प्रभावी असं काम जर ते शासन करत असताना करू शकत नसतील तर अशा अकार्यक्षम राज्यकर्त्यांच्या मुळे सुद्धा समाजामध्ये व्यक्तीमध्ये आणि एकूण व्यक्ती समूहामध्ये एक प्रकारची चीड निर्माण होऊ शकते आणि त्या माध्यमातून जे काही विरोधी गट असतात त्या संबंधित विचारधारेचा विरोधी गट म्हणून जो काही समाजामध्ये अस्तित्वात असतो तो त्या संबंधित सत्ताधारी पक्षावर एक प्रकारची टीका करून समाजामध्ये त्या शासनाच्या विरुद्ध वातावरण निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करू शकतो। अकार्यक्षमतेबद्दलचा जो विचार आहे तो प्रभावीरित्या समाज मनाला पटवून दिल्यानंतर समाजामध्ये क्रांतीसाठी पोषक वातावरण तयार होत असतं आणि म्हणून राज्यकर्त्यांची अकार्यक्षमता हा घटक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसतो। त्यानंतर निष्काळजीपणा हा एक घटक आपल्याला प्रभावीरित्या या ठिकाणी सांगता येऊ शकतो। शासनाचं धोरण जर एखाद्या घटकाविषयी राज्यातल्या एखाद्या घटकाविषयी किंवा एखाद्या चांगल्या पदावर शासकीय पदावर जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीची निवड केली गेली असेल की त्या माध्यमातून सुद्धा एक प्रकारचं समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन त्या माध्यमातून सुद्धा क्रांतीला एक पोषक वातावरण निर्माण होत असतं। ही गोष्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते। पण विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की या ठिकाणी हे कारणं पाहत असताना असंतोष हा घटक आपल्याला अत्यंत प्रभावी घटक असलेल्या या ठिकाणी दिसतो आणि त्या अनुषंगाने हे सगळे कारणं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे।
त्यातलं पुढचं कारण आपल्याला असं सांगता येऊ शकतं ते म्हणजे असंतुलित विकास. जर राज्याचा असंतुलित विकास झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा क्रांतीजन्य परिस्थिती उद्भवू शकते, असंही ॲरिस्टॉटल या ठिकाणी सांगतो. सद्यस्थितीमध्ये आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर एकूण महाराष्ट्राचा विकास आपण जर या ठिकाणी बारकाईनं पाहिला तर कुठेतरी विदर्भाचा विकास कमी झाल्याचा जो काही सूर आपल्याला विदर्भातून या ठिकाणी दिसतो आणि त्याच माध्यमातून स्वातंत्र्य विदर्भाची मागणी जी काही पुढे येऊ पाहत आहे त्याचा जर विचार केला तर ॲरिस्टॉटलनं प्राचीन काळामध्ये जो संदर्भ सांगितलेला होता की असंतुलित विकासामधून सुद्धा क्रांती उद्भवू शकते, त्याची प्रत्यक्ष अनुभूती आज महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही पाहत आहोत. म्हणजे एकाच राज्यातील एखाद्या भागाचा खूप काही विकास झालेला आहे आणि एखाद्या भागाचा विकासच झालेला नाही, अशी असंतुलनाची परिस्थिती जर असेल तर त्या माध्यमातून सुद्धा क्रांतीला पोषक वातावरण तयार होऊन क्रांती होऊ शकते. त्यासाठी सुद्धा ते सुद्धा एक क्रांतीचं कारण आहे, असा परामर्श या ठिकाणी ॲरिस्टॉटलच्या विचारातून पुढे येत असताना आपल्याला दिसतो. या सामान्य कारणांचा विचार करत असतानाच आपल्याला ॲरिस्टॉटलने क्रांतीची विशिष्ट कारणं सुद्धा सांगितली आहेत. त्या विशिष्ट कारणांचा सुद्धा या ठिकाणी संदर्भ स्पष्ट करणं आवश्यक आहे. त्यातलं तर पहिलं जे काही आपल्याला दिसतं, पहिला घटक जो काही दिसतो तो म्हणजे राजतंत्रातील क्रांती. राजतंत्रातील क्रांती पाहत असताना आपल्याला असं दिसतं की राजतंत्रामध्ये विशिष्ट राजा वंश परंपरागत पद्धतीने राज्यकारभार करत असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा त्याच्या विरोधातलं जे वातावरण आहे, ज्या काही त्रुट्या आहेत त्या संदर्भातले दोष ज्या वेळेला लोकांच्या लक्षामध्ये येतात तर त्या माध्यमातून सुद्धा राजतंत्रामध्ये क्रांतीसाठी पोषक वातावरण तयार होत असतं. या राजतंत्रामध्येच आपण बघतो की राजघराणेशाहीमध्येच ते काही त्याचे आप्तस्वकीय असतात, त्या आप्तस्वकीयांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी ज्या वेळेला पसरू लागते, असंतोष ज्या वेळेला वाढीस लागतो, त्या माध्यमातून सुद्धा एक प्रकारे बंडाची प्रक्रिया त्या ठिकाणी उद्भवू शकते, क्रांतीचं वातावरण त्या माध्यमातून निर्माण होऊ शकतं. असे अनेक उदाहरणं राजतंत्राच्या संदर्भातले आपल्याला इतिहासामध्ये देता येऊ शकतात आणि त्या अनुषंगाने सुद्धा क्रांतीचं एक विशिष्ट कारण म्हणून राजतंत्रातील क्रांती हे सुद्धा एक घटक अत्यंत महत्त्वाचा असलेला दिसतो. की राजतंत्रामध्ये सुद्धा क्रांती होती, त्याचं कुठलं कारण असू शकतं याचे संदर्भ सुद्धा या राजघराण्यामध्येच दडलेले आहेत. ही गोष्ट सुद्धा ॲरिस्टॉटल आपल्या एकूण या विशिष्ट कारणांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. त्यानंतर दुसरं जे क्रांतीचं विशिष्ट कारण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ॲरिस्टॉटलच्या मते की कुलीन तंत्रामध्ये सुद्धा क्रांतीसाठी एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होऊ शकते, उद्भवू शकते. आणि या कुलीन तंत्राचा संदर्भ स्पष्ट करत असताना ॲरिस्टॉटल असं सांगतो की या कुलीन तंत्रामध्ये सुद्धा विशिष्ट लोकांनाच सत्तेमध्ये सामावून घेतलं जातं. बहुसंख्य लोक हे सत्तेच्या बाहेर असतात आणि म्हणून एक प्रकारची सत्तेमध्ये जाण्याची जी काही ओढ असते त्या माध्यमातून सुद्धा या कुलीन तंत्रामध्ये क्रांतीची परिस्थिती उद्भवू शकते. कारण बहुसंख्य गट हा बाहेर असतो आणि अल्पसंख्य गट हा सत्तेमध्ये असल्यामुळे अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू शकते. अशा पद्धतीचा विचारसुद्धा या संदर्भात ॲरिस्टॉटलने स्पष्ट केलेला आपल्याला दिसतो. त्या पुढे जाऊन लोकशाहीतील लोकतंत्रातील क्रांतीचा संदर्भसुद्धा ॲरिस्टॉटलने स्पष्ट केलेला आहे की लोकतंत्रामध्ये सुद्धा क्रांती उद्भवू शकते आणि लोकतंत्रामध्ये आपल्या वक्तृत्व कौशल्यावर जनसामान्यांवर पकड निर्माण करून सत्ताधारी पक्षावर टीका करण्याचं काम एखादा गट, एखादी व्यक्ती, एखादा व्यक्ती समूह त्या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसतो. आणि त्या माध्यमातून सत्ताधारी वर्गावर टीका करून सत्ताधारी वर्गातील दोष दाखवून समाजामध्ये त्या सत्ताधारी वर्गाच्या विरोधात असंतोषाचं वातावरण निर्माण करण्याचं काम लोकतंत्रामध्ये सुद्धा होत असतं. आणि म्हणून ही गोष्ट सुद्धा त्यांनी या ठिकाणी पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की राजतंत्राप्रमाणे, कुलीन तंत्राप्रमाणे लोकतंत्रामध्ये सुद्धा क्रांती होत असते, होऊ शकते आणि त्यासाठी ही कारणं कारणीभूत असतात. अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी क्रांतीच्या कारणांच्या संदर्भात ॲरिस्टॉटल यांनी स्पष्ट केलेला आपल्याला पाहावयास मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, याशिवाय धार्मिक आणि वांशिक भावना भडकवून सुद्धा क्रांतीसाठी पोषक वातावरण तयार होत असताना आपल्याला दिसतं आणि त्याचाही परामर्श अन्य कारणांमध्ये ॲरिस्टॉटल यांनी घेतलेला आपल्याला दिसतो. या सगळ्या कारणांचा आपण ज्यावेळेला विचार करतो ती सामान्य कारणं असतील किंवा विशिष्ट कारणं असतील, या सामान्य आणि विशिष्ट कारणांचा संदर्भ स्पष्ट केल्यानंतर ॲरिस्टॉटलच्या या सगळ्या कारणांचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला एकच गोष्ट आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने सांगाविषयी वाटते, ती म्हणजे प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक कारणामध्ये असंतोष हाच एक प्रभावी घटक त्या प्रत्येक कारणामध्ये सक्रिय असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून ही गोष्ट त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो,
केवळ ॲरिस्टॉटलने क्रांतीची कारणंच सांगितली असं नाही, तर क्रांतीच्या कारणांबरोबर ॲरिस्टॉटलनं ही क्रांती उद्भवू नये यासाठी याच्यावर उपाययोजनासुद्धा सांगितलेली आपल्याला दिसते. आणि ती उपाययोजना पाहत असताना आपल्याला असं दिसतं की कुठले उपाय शासनाने करावेत, कुठले उपाय राजाने राज्यकारभार करताना करावे किंवा शासनाने शासन कारभार करताना करावेत. जर ते उपाय योजली गेले, त्या उपायांची अंमलबजावणी जर झाली, उपाययोजना केल्या गेली, तर क्रांती टाळता येऊ शकते. क्रांतीचं रूप हे उग्र न होता तिला सौम्य स्वरूपामध्ये त्याच ठिकाणी त्या क्रांतीचा लवलेश संपुष्टात आणता येऊ शकतो. अशा पद्धतीचा विचारसुद्धा या उपाययोजनांच्या माध्यमातून मांडलेला आहे. त्यातला पहिला उपाय ते काय सांगतात की क्रांती जर टाळायची असेल तर पहिला उपाय ते सांगतात की संविधानासंबंधीचा जो आदर आहे, देशामध्ये राज्यामध्ये जे काही संविधान असतं त्या संविधानासंबंधीचा लोकांमध्ये जो आदर आहे तो आदर वाढीस लावणे हे शासनाचं काम आहे. हे राजकीय व्यवस्थेतील त्या राजाचं किंवा त्या शासनकर्त्या जमातीचं ते एक मुख्य काम आहे की आपल्या संविधानाविषयी लोकांच्या मनामध्ये आदर निर्माण करणं. तो आदर निर्माण झाला पाहिजे यासाठी जर शासनानं काम केलं तर त्या माध्यमातून संविधान हे आपलं आहे त्याच्याविषयीचा आदर जर वाढीस लागला तर नक्कीच क्रांतीसाठी पोषक वातावरण निर्माण होणार नाही. उलट राज्यामध्ये शांतता व सुव्यवस्थाच चांगल्या पद्धतीने नांदू शकेल. अशा पद्धतीचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला आहे. पुढचा उपाय ते असं सांगतात की त्याच्यामध्ये जनमतानुसार संविधान जर असेल, ज्या संविधानाचा विचार आपण आता केला आहे ते संविधान, त्या संविधानाविषयी आदर त्याच वेळेला निर्माण होईल जर जनतेच्या मताचं प्रतिबिंब त्या संविधानामध्ये असेल. संविधान एकतर्फी असता कामा नये. संपूर्ण राज्यातल्या देशातल्या जनतेच्या विचारांचं प्रतिबिंब संपूर्ण गटांना, संपूर्ण जाती धर्माच्या लोकांना त्या सगळ्यांचं अस्तित्व जर त्या संविधानामध्ये असेल, सगळ्यांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब जर त्या राज्यघटनेमध्ये असेल तर अशाच राज्यघटनेविषयी लोकांच्या मनामध्ये आदर निर्माण होईल. आणि अशा राज्यघटनेचं जनमतानुसार जर संविधान असेल तर खरोखरच क्रांतीसाठी पोषक वातावरण राज्यामध्ये निर्माण होऊच शकत नाही. चांगल्या पद्धतीने राजकीय स्थिरता लाभून समाजामध्ये आणि राज्यामध्ये एक पोषक वातावरण शांततेचं निर्माण होऊ शकतं. अशा पद्धतीचा विचार या दुसऱ्या मुद्द्याच्या माध्यमातून ॲरिस्टॉटल यांनी सांगितलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तिसरा मुद्दा ते असं सांगतात, जर क्रांती टाळायची असेल तर कायद्यासंबंधीचा आदर लोकांमध्ये निर्माण केला गेला पाहिजे. जो कायदा राज्यामध्ये राबविला जातो त्या कायद्याविषयी जर लोकांच्या मनामध्ये जनजागृती केली आणि जनजागृतीच्या माध्यमातून कायद्यांविषयीचा जो आदर आहे तो आदर जर लोकांच्या मनामध्ये वाढवण्याचं काम जर शासनाच्या वतीने झालं तर त्या ठिकाणी क्रांती होऊ शकत नाही. अशा पद्धतीचा विचारसुद्धा ॲरिस्टॉटलसारखा विचारवंत व्यक्त करत असताना आपल्याला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्याही पुढे जाऊन तो असं सांगतो की सर्वांना सन्माननीय वागणूक दिल्या गेली पाहिजे. म्हणजे कुणावरही अन्याय किंवा एकतर्फी अन्याय किंवा असा अत्याचार न करता सन्मानाच्या वागणुकीनं जर या ठिकाणी शासनकर्त्या जमातीनं आपली ध्येय धोरणं समानतेच्या आधारावर जर या ठिकाणी आखली आणि त्याची अंमलबजावणी केली तर त्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी समाजामध्ये क्रांतीला पोषक वातावरण तयार होऊ शकत नाही. पर्यायाने राज्यात शांतता व सुव्यवस्था ही नांदू शकते. याच्याही पुढे जाऊन ॲरिस्टॉटल असं सांगतो की राज्यामध्ये आर्थिक विषमता जर असेल तर ती आर्थिक विषमता नष्ट करण्याचं काम राज्यकर्त्या वर्गाने या ठिकाणी केलं पाहिजे. आर्थिक विषमता जर नष्ट झाली, गरीब आणि श्रीमंतातली दरी जर कमी झाली, कमीत कमी जर करता आली किंवा कमी झाली तर त्या माध्यमातून सुद्धा आर्थिक विषमता दूर करण्याच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी क्रांती टाळता येऊ शकते असं मत ॲरिस्टॉटल यांनी व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं. याच्याही पुढे जाऊन ते सांगतात की न्याय प्रशासन जे काही न्याय प्रशासन असते ते न्याय प्रशासन करत असताना ते न्याय्य प्रशासन योग्य पद्धतीने वाटचाल करते का याच्यावर सुद्धा शासनाने लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं असल्याचं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. की न्याय प्रशासन असेल आणि न्याय प्रशासनाच्या माध्यमातून समाजामध्ये न्याय प्रस्थापित होत असेल आणि ही प्रक्रिया दीर्घकाळामध्ये पण जर चांगल्या पद्धतीने जर संचलित होत असेल तर त्या माध्यमातून सुद्धा क्रांती टाळता येऊ शकते असा विचार आपल्याला पुढे येत असलेल्या या ठिकाणी दिसतो. याच्याही पुढे जाऊन तो असं सांगतो की राज्यकर्त्यांचं जे वर्तन आहे ते आदर्श वर्तन असलं पाहिजे. ॲरिस्टॉटल काय सांगतो, क्रांती जर टाळायची असेल तर अनेक उपाय सांगत असताना त्यातला एक मुख्य उपाय म्हणून तो असंही सांगतो की राज्यकर्त्या वर्गाने आपलं आचरण हे आदर्श ठेवलं पाहिजे. आदर्श राज्यकर्त्याचं वर्तन जर आदर्श असेल तर खरोखरच त्याचा एक कुठेतरी
राज्यकर्त्या वर्गाचा आदर्श हा समाजामध्ये व्यक्तीवर त्याचा प्रभाव पडत असतो, समाजावर त्याचा प्रभाव पडत असतो. त्या माध्यमातून एक प्रकारचं एक वातावरण पोषक असं शांतता आणि सुव्यवस्थेसाठीचं एक पोषक वातावरण त्या माध्यमातूनही कळत न कळत निर्माण होत असतं. अशा पद्धतीचा विचारसुद्धा आपल्याला या माध्यमातून पुढे येत असताना दिसतो. उपाययोजनांची चर्चा करत असतानाचे हे संदर्भ ज्या वेळेला आपण स्पष्ट करतो तर त्याच्या पुढे जाऊन तो असं सांगतो की या शासनकर्त्या जमातीने राज्यामध्ये देशामध्ये मध्यम वर्गांची निर्मिती करावी की जेणेकरून मध्यम वर्ग जर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात असेल, मध्यम वर्गाचं अस्तित्व जर मोठ्या प्रमाणात असेल तर नक्कीच अतिश्रीमंत आणि अति गरीब या दोन गटामध्ये जर मध्यम वर्गाचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात असेल तर क्रांतीला पोषक वातावरण निर्माण होऊच शकत नाही. अशा पद्धतीचा विचारसुद्धा उपाययोजनांचा संदर्भ देत असताना अरिस्टॉटल यांनी केलेला आहे. मध्यम वर्गाचं महत्त्व त्यांनी या ठिकाणी विषद केलेलं आहे की मध्यम वर्गाचं अस्तित्व असेल त्या ठिकाणी क्रांती टाळता येऊ शकते आणि मध्यम वर्गाचं अस्तित्व जर नसेल, अति गरीब आणि अति श्रीमंत अशी दरी जर समाजात असेल तर क्रांतीला लवकर पोषक वातावरण तयार होतं. पण मध्यम वर्गाचं अस्तित्व जर असेल तर या मध्यम वर्गाच्या माध्यमातून एक क्रांतीची जी काही गतिशीलता असते ती गतिशीलता मोठ्या प्रमाणामध्ये रोखता येऊ शकते आणि समाजामध्ये एक प्रकारची स्थिरता निर्माण करण्यासाठी सुद्धा हा मध्यम वर्ग अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचं अरिस्टॉटल या ठिकाणी सांगतात. विद्यार्थी मित्रांनो, यापुढे जाऊन अरिस्टॉटल असं सांगतो की परकीय आक्रमणाची भीती ही राज्यकर्त्या वर्गाने, शासनकर्त्या वर्गाने ज्या वेळेला क्रांतीचं पोषक वातावरण निर्माण होत आहे असं वाटत आहे, असं शासनकर्त्या वर्गाला जाणवलं, त्यावेळेला परकीय आक्रमणाची भीती या जनतेच्या मनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निर्माण जर करण्याचा प्रयत्न शासनकर्त्या वर्गाने केला तर त्या भीतीपोटी सुद्धा क्रांती करणारे जे काही विद्वेषक स्वरूपाचा जो काही गट समूह जो काही राज्यामध्ये असतो किंवा त्या माध्यमातून जे काही समाजामध्ये वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत असतो तर जनमत अशा प्रसंगी परकीय आक्रमणाची भीती जर राज्यावर असेल तर अशा प्रसंगी अशा चिथावणीला तो बळी पडत नाही आणि त्या माध्यमातून सुद्धा क्रांती थोपवता येऊ शकते. अशा पद्धतीचा विचार या माध्यमातून स्पष्ट होत असताना आपल्याला दिसतो. म्हणून अनेक घटकांप्रमाणेच क्रांती टाळण्यासाठी परकीय आक्रमणाची भीती जर जनतेवर असेल तर त्या माध्यमातून सुद्धा क्रांती टाळता येऊ शकते ही गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होत असताना आपल्याला दिसते. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की शिक्षणाचा प्रसार हा राज्यकर्त्या वर्गाने जास्तीत जास्त करावा. जास्तीत जास्त शिक्षण घेतलेला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये असेल आणि परिपूर्ण शिक्षण घेतलेली व्यक्ती, परिपूर्ण शिक्षण घेतलेला समाज आणि त्या माध्यमातून राज्यातील पूर्ण सुशिक्षित व्यवस्था जर त्या ठिकाणी अस्तित्वात असेल तर त्या माध्यमातून सुद्धा एक विचार करणारी व्यक्ती, एक सदसद विवेक बुद्धीनं विचार करणारी व्यक्ती आणि त्यांचं प्रमाण जर समाजामध्ये जास्त असेल तर नक्कीच क्रांतीचं वातावरण राज्यात निर्माण होणार नाही. म्हणून सुशिक्षित आणि प्रशिक्षित अशी व्यक्ती समाजामध्ये निर्माण होईल, ती शिक्षणामुळे निर्माण होईल आणि म्हणून शिक्षण हा घटकसुद्धा क्रांती टाळण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचं एक प्रमाणशील विश्लेषण या ठिकाणी अरिस्टॉटल यांनी आपल्या एकूण विचारांमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. याच्याही पुढे जाऊन तो असं सांगतो की बदली व्यवस्था हाही संदर्भ त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे की जे शासनाचे अनेक अधिकारी असतात, जे काही शासनाचे महत्त्वपूर्ण अधिकारी वर्ग प्रशासनामध्ये काम करत असतो त्यांना चिरकाल एकाच ठिकाणी न ठेवता दर 6 महिन्यांनी त्यांची जर बदली केली तर त्या माध्यमातून सुद्धा व्यवस्थेला एक प्रकारची एक चांगलं एक स्वरूप त्या ठिकाणी मिळू शकतं की जेणेकरून जी काही लाचलुचपतशाही आहे, भ्रष्टाचार आपण ज्याला म्हणतो, तो भ्रष्टाचारसुद्धा अशा प्रकारच्या बदली व्यवस्थेमुळे या ठिकाणी कमी होऊ शकतो आणि त्या माध्यमातून समाजामध्ये जो असंतोष वाढीस लागण्याची प्रक्रिया आहे त्याला सुद्धा एक प्रकारचा लगाम मिळू शकतो आणि बदली व्यवस्थेच्या माध्यमातून एक समाजाला एक प्रकारची क्रांतीची जी परिस्थिती आहे ती न उद्भवता समाजाला एक स्थैर्य लाभून देणारा तोही एक घटक असल्याचं स्पष्टीकरण अरिस्टॉटल यांनी केलेलं या ठिकाणी दिसतं. त्यानंतर राज्यकर्त्या वर्गाने लोककल्याणकारी कामं करावीत, समाज उपयोगी कामं करावीत, समाज उपयोगी ध्येय धोरणं आखावीत, या माध्यमातून समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न, राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने करावा की या लोककल्याणकारी कामाच्या माध्यमातून सुद्धा शासनाला क्रांती टाळता येऊ शकते असं अरिस्टॉटल या ठिकाणी म्हणतो. आणि शेवटी तो असं सांगतो की गुप्तहेर व्यवस्था ही राज्याची प्रभावी असावी. गुप्तहेर व्यवस्था प्रभावी असावी की जेणेकरून राज्यात कुठं काय चालू आहे,
कशा पद्धतीनं लोकांचं जनमानस आहे आणि कशा पद्धतीने तो बनवण्याचा प्रयत्न राज्यात काही घटक करत आहेत का याची सुद्धा जाणीव राज्यकर्त्या वर्गाला असावी। त्यासाठी राज्यकर्त्या वर्गाने गुप्तहेर व्यवस्था ही प्रभावीरित्या सक्रिय जर ठेवणं अत्यंत गरजेचं असल्याचं ते या ठिकाणी सांगतात। आणि या गुप्तहेर व्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग हा जास्त प्रमाणात ठेवावा असं ते या ठिकाणी सांगतात। ॲरिस्टॉटल काय म्हणतात की महिलांना गुप्तहेर व्यवस्थेमध्ये अधिक प्रमाणात स्थान दिल्या गेलं तर त्या माध्यमातून अतिशय प्रभावीरित्या गुप्तहेर व्यवस्था काम करू शकते। त्याचं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्पष्टीकरण करत असताना या सगळ्या गोष्टींचा संदर्भ त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आपल्याला दिसतो। विद्यार्थी मित्रांनो, ॲरिस्टॉटलचे क्रांती संबंधाचे विचार पाहत असताना क्रांती होण्यासाठी कुठली कारणं कारणीभूत ठरतात आणि क्रांती होऊ नये यासाठी राजा किंवा शासनकर्त्या जमातीने काय केलं पाहिजे, कुठले उपाय केले पाहिजेत, या सगळ्या घटकांची चर्चा आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी करता येते। ॲरिस्टॉटलने हे सगळं विश्लेषण आपल्या पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं असल्यामुळे त्या ग्रंथाचा संदर्भ घेत या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकतात। पदवीच्या विद्यार्थ्यांबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील, नेट सेटची तयारी करणारे विद्यार्थी असतील, MPSC UPSCची तयारी करणारे विद्यार्थी असतील, त्यांनाही हा घटक महत्त्वाचा आहे ही गोष्ट या अनुषंगाने जर आपण लक्षात घेतली तर खरोखरच आपल्याला याचा फायदा निश्चितच होऊ शकतो। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन संकल्पनेसह पुन्हा भेटणार आहोत। तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद।